हाय हॅलो नमस्कार वेलकम टू अ न्यू ब्लॉग. हॅलो कर. हॅलो. आपण कुठे चाललोय? म्हातारी बघायला. म्हातारीचं बूट बघायला आम्ही चाललोय राणीच्या बागेमध्ये. पण आज नेमका पाऊस, खूप पाऊस सकाळी सकाळी लागला. हा बाबूबा बघायला चाललो. हा वाघोबा बघायला चाललोय ना. बाय. मी भायखळ्याला पोहोचलोय राणीच्या बागेमध्ये. तुम्हाला मी दाखवते. एंट्री आहे. एंट्रीला आल्यानंतर लगेचच तिकीट काउंटर आहे. बुधवारी बंद असतो. 3 वर्षानंतरच्या मुलांपासून तिकीट चालू आहे. यातून एंट्री आहे. काला घोडा, सगळी ग्रीनरी आहे ना. यांच्या नावाने काळा घोडा फेस्टिवल. काला घोडा फेस्टिवल शुक्रवारी आल्यानंतर 12 वर्षापर्यंतच्या मुलांना तिकीट नाही आहे. तर इतर दिवशी इतर दिवशी 3 वर्षापासून सगळ्यांना तिकीट. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी दिसते. श्रीषा चालते. श्रीषा श्रीषा हॅलो कर. हाय, आवाज नाही येते श्रीषाचा. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान. वाव, हत्ती. तो बघ श्रीषा, एलिफंट. हत्ती कुठे दाखव. हत्ती. अच्छा, कोण आहे? दोन दोन भालू आहेत ना. इकडे जा मग मसुरीला उतरतात रस्त्यावर. मसुरीला असतात का? श्रीषा कुमार परत. भालू भालू नाही येत ना, बघतच नाही येत. कलिंगड. हा, फ्रूट आहेत बघ सगळे. जायचं जायचं. हा, फॅन पण आहे. बरं वाटतं. जंगलची भीती वाटते. हे खरे दगड आहेत. खरे दगड आहेत. सिमेंट आहे. ते बघ, वाघ आहे वाघ आहे. चल 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 लवकर. टायगर झोपलेत. हे कोणतं फळ आहे हे जर कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. कैलासपती. हा, कैलासपती आहे नाव आहे. ते खायचं असतं का ते? नाही खात ते, पण टाकले सगळे. ते बघ, खूप प्रशस्त असं हे राणीचं बाग आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी जागा असणं म्हणजे आता खूप मोठी गोष्ट आहे प्राण्यांसाठी. असे तर आपल्याला कुठे प्राणी बघायला भेटतच नाही आहेत. लहान मुलांना वगैरे इकडे घेऊन आलं तर आपल्याला त्यांना दाखवता येईल.
इकडे पण आहेत का पानगोडे? ते काय आहे? मंकी तिकडे पण बसलेत. हे इथे खोटे आहेत. हे मंकी आहेत. हे झाड किंवा जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात. खूप आहेत मंकी. मस्त बंदिस्त करून ठेवलेत बिचाऱ्यांना. ते झोपलेत. हा इकडे उड्या मारतो. तुला का पडतंय? एकाचं वजन 4 टन. एका पानगोड्याचं वजन आहे 4 टन. आली आहे ना माव? हा श्रीषा मी जेवतोय. सुकट चपाती खाते. सगळेच आले आहे ना. वास येतोय त्यांना मच्छीचा. पण तिला फिरायला खूप आवडतं अभ्यास करण्यापेक्षा. स्कूलला पण जाते. ते हे बारशिंग आहेत. म्हणजे साधारण ह्यांचं वय 20 ते 25 वर्ष हे जगतात. गवत खातात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्य प्राणी होण्याचा मान मिळालेला आहे. उत्तर प्रदेश आणि राज्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. गवत खाऊन जगतात ते. शीतल. हे सगळे पूर्ण गुलाबी कलरचे दिसत आहेत. हे गुलाब आहेत. गुलाबी कलरचे. रेडिश पिंक कलर आहे. पेंग्विन आहेत का इकडे? जेवढं फिरू तेवढं छोटा आहे. कमीच आहे. सगळेजण एकाच जागी बसलेत. सांबार आहे इकडे. पण ते इकडे कोपऱ्यात बसलेत. खूप लांब बसलेत. कॅमेरामध्ये येत आहेत पण इकडे खास येत नाही आहेत. दुसरा हा बघ इथे आहे समोर. दगडाच्या पाठीमागे एक आहे. तिसरा तो बघ तिकडे आहे तिथं. झाडाच्या बरोबर समोर. हरणासारखाच प्रकार आहे पण तो हरणापेक्षा सर्वात मोठा असतो. आई कुठे गेले? सुपारीची झाडे पण आहेत तिथे. CCTV कॅमेरे सगळीकडे लावलेत पण फोटो किंवा व्हिडिओ काढून देत आहेत. काहीच बोलत नाही आहेत. वॉचमन वगैरे ठिकठिकाणी आहे तिथे. खूप जास्त स्वच्छता आहे इथे. इकडे नो एंट्री आहे. आई आणि श्रीषा इकडेच गेले असणार. म्हणजे कक्ष आहे. पेंग्विन बघायला जातोय. पक्ष्यांचे नंदनवन. हा इकडून एंट्री आहे बाबू.
पक्षी कोणतरी बसलाय, पण तो कोणता पक्षी आहे तो काय माहिती नाहीये. कोणता पक्षी आहे तो? पक्षी खूप आहेत, कोणते आहेत ते काही समजत नाहीये. गणेश गणेश पक्षी आहे, गणेश. पोपट पण आहेत ना. हा इकडूनच एंट्री आहे श्रीशा. सगळे बसलेत. खारुताई पण आहेत इकडे. खाऊ खाते खाऊ इकडे. खारुताई कुठे आहे? खारुताई श्रीशा. हा काय बोलतेस? झाडावर बसलेत सगळे, झोपले आहेत लाईनीत. पोपट कसा करतो? हा बघ इथं बसले. हा बघ. मिठू मिठू कॅमेऱ्यावरती पण बसले. सगळे पोपट ओरडतायत. किती गोंगाट भरलाय ना. इकडूनच एंट्री आहे सांगितलं ना श्रीशा. हा बघ मकाऊ मकाऊ. मकाऊ. साऊथ अमेरिकेमध्ये भेटतो. साऊथ अमेरिकन पक्षी. हा का? पण दिसत नाहीये, तो वरती बसलाय ना. हा हा उजेड येतोय, अंधार येतोय सगळा. पोपट आहे बघतोय बघ. समोर एक उंदीर मामा सोबत श्रीशा. हा बघ उंदीर मामा दिसतोय. हे कॉकटेल आहेत पोपट. लवबर्ड्स वगैरे आहेत. सगळ्या प्रकारचे आहेत कॉकटेल. सगळे कलर मिक्स. सगळे कलरफुल आहेत. ते भाजी खात आहेत का? ग्रीन कलरचं काहीतरी आहे भाजी. जाऊया श्रीशा. सावकाश सावकाश. श्रीशा सावकाश. जाशील एकदाच खाली, नाही तर कासव आहे तेवढे दिसत नाही श्रीशा. समोर वरती उभा हे बघ तो तिकडे बाहेर पण निघाला एक. शांत बिचारे आपले. कासव कसा आहे श्रीशा? येतो का आमच्या घरी? हा हा बघ इथं. हा बघ. हा हे जमिनीवरचे कासव आहेत. जमिनीवरती राहतात. घर आहे इकडे. एवढी शांत का? चालत आली. अरे नेमकी शूटिंग करत टायमिंगला झोपली आहे का?
आम्ही तिकडे वरतून बसून चालत असली आहे बघ. शूटिंग करायच्या आधी चालत होते, शूटिंग करायला घेतले आणि आता ते चालत नाहीये. ते आहेत, त्यांचं नाव काय? कांड्या. कांड्या. हिवाळ्यामध्ये मध्य आशियाहून भारतात स्थलांतर करताना त्यांना हिमालयावरून उडावे लागते. हे हिमालयाची उत्तुंग शिखरे पार करताना 7,900 मीटर पर्यंत उंच भरारी घेऊ शकतात. 7,900 मीटर पर्यंत उंच उडू शकतात. टाइमच किती असा तो हो. हा बघ समोरच इथे छोटा. कांड्या नावच काय वेगळं आहे ना. मी तर फर्स्ट टाइमच ऐकलंय. हे दोन आहेत ते का? फ्लेमिंगो. 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 मोठे आहेत ना ते दोन. ॲम्ब्युलन्सचा आवाज. हे बघ घरटे बघ कसे बनवले आहेत पक्ष्यांचे. खूप घरटे बनवले आहेत, अजूनही बनवत आहेत. इकडे खूप जवळ आहे. उडी बिडी मारायचं नाही तर मोबाईलवर माझ्या. बघितलं शांत आपलं चालतं. तिकडे जेवतात, लंच टाइम झाले बहुतेक. चल सुशांत. चूचू चूचू करतायत नुसते. लोखंडाची साखली आहे तिथे. हे बघा तुम्हाला मी दाखवते. पक्षी जाऊ नयेत ना म्हणून. त्याच्यानंतर हा गेट. कुठून आतमध्ये आलोय आणि कुठून आता बाहेर जायचंय काहीच समजत नाहीये. आतमध्ये आल्यानंतर इतका मोठा एरिया आहे हा. हे इकडून एक्झिट आहे. परत आपण इकडे बाहेर येतो. आतमध्ये गेल्यानंतर काहीच समजत नाहीये कुठून कुठं जातोय आपण ते. तुम्हाला राणीच्या बागेतलं जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.